लोकसभा निवडणूक नुकतीच पार पडली। यामध्ये महायुतीला तगडा झटका सोसावा लागला। यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना पराभवाची चव चाखावी लागली। अशातच त्यांनी लातूरला सोडचिठ्ठी दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत होती। हे कमीच की काय त्यात त्यांच्या नव्या इनिंगने लातूरच्या राजकारणात नवी खळबळ माजवली आहे। त्यांच्या या अवताराने भाजपची डोकेदुखी मात्र नक्की वाढणाऱ्या शंका नाही। नेमकं काय हे प्रकरण जाणून घेऊया एक्सक्लुझिव्ह व्हिडिओमधून। पण तत्पूर्वी आपण आपलं आणि आपल्या मनाचं ठाव घेणारं इब्लिश चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक्स, कमेंट आणि शेअरच्या माध्यमातून आशीर्वादाची लयलूट करायला विसरू नका। नेमकं झालं असं की लातूर मतदारसंघातून सुधाकर शृंगारे यांना पराभवाचा धक्का सोसावा लागला। हा पराभव त्यांच्यासह कार्यकर्त्यांच्याही चांगला जिव्हारी लागला। पक्षातील अंतर्गत वाद आपल्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर ते राजकारणातून बाहेर पडल्याचं चित्र लातूरमध्ये पाहायला मिळालं। पण आता त्यांचं जबरदस्त पुनरागमन झालं असून त्यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। उदगीर जळकोट हा मतदारसंघ त्यांनी निवडला असून पक्षाला मोठा इशाराही दिलाय। खरं तर हा मतदारसंघ राखीव असून सध्या संजय बनसोडे हे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। त्यांच्याकडे युवक व कल्याण क्रीडा मंत्रीपद आहे। असं असतानाही बनसोडेंना शह देण्यासाठी शृंगारेंनी तयारी सुरू केली असल्याचं बोललं जातंय। त्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं शल्य शृंगारेच्या मनात अजूनही आहे। गणेशोत्सवात शहरभर केलेली बॅनरबाजी, गणेश मंडळाच्या भेटीगाठी, राजकीय नेत्यांची खलबत असं जोरदार शक्ती प्रदर्शन करून त्यांनी संजय बनसोडेंसमोर मोठं आव्हान निर्माण केले। गणेशोत्सवात शहरभर केलेली बॅनरबाजी, गणेश मंडळाच्या भेटीगाठी, राजकीय नेत्यांची खलबत असं जोरदार शक्ती प्रदर्शन करून त्यांनी संजय बनसोडेंसमोर मोठं आव्हान निर्माण केले। परंतु भाजपकडून त्यांना विधानसभेसाठी तिकीट मिळणार की नाही याबद्दल अद्याप कळू शकलेलं नाही। अशातच ते तुतारी वाजवणार की हात धरणार अशी चर्चा संपूर्ण मतदारसंघात असून ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करणार हे अद्यापही कळू शकलेलं नाही। खासदार असताना उदगीर जळकोट मतदारसंघासाठी सर्वात जास्त निधी दिल्याचं त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं। सोबतच लोकांच्या इच्छेमुळे मीही विधानसभा निवडणूक लढणार म्हणत शड्डू ठोकलाय आणि त्यांच्या याच विधानामुळे अनेकांना घाम फुटलाय। हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जातो। पण सत्ता संघर्षानंतर अजित पवार महायुतीचा घटक झाले आणि हा मतदारसंघ भाजपला सुटणार नाही असं चित्र निर्माण झालं। त्यातच भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता। तर दुसरीकडे भाजपाकडून माजी खासदार सुधाकर शृंगारे आणि MMRDचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांचे सुपुत्र विश्वजित गायकवाड हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसून येते। असं असूनही मग सुधाकर शृंगारे नेमका कोणता झेंडा हाती घेणार, त्याच्या या पावित्र्याने भाजपला धक्का बसणार असे अनेक राजकीय वर्तुळात आहेत। याच मुद्द्यासोबत महाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील अचूक आणि थेट विश्लेषण आपण जाणून घेऊ इब्लिशच्या माध्यमातून। अर्थातच यासाठी आम्हाला आपल्या आशीर्वादाची गरज आहे। लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून आशीर्वाद द्यायला विसरू नका व व्हिडिओ शेअर करून मनोधैर्य वाढवण्यास सहकार्य कराल हीच अपेक्षा ठेवून आपली रजा घेते। धन्यवाद।